माय लॉर्ड, फेरफार नोंदीसाठी हा 30 वर्षांचा विलंब मोठा आहे, परंतु अपिलासाठी सादर केलेली कारणे विचारात घेणं आवश्यक आहे. नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की शेतजमिनीच्या बाबतीमध्ये वाटप करण्याची जी प्रक्रिया असते ती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 85 प्रमाणे सुद्धा आहे. म्हणजे कलम 85 प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या तर त्या मिळकतीचे जे सहहिस्सेदार आहेत त्यांच्यापैकी जे लोक आहेत कुणीतरी एक जण तर ते अर्ज करू शकतात. त्यासाठी प्रस्ताव द्यावा लागतो, त्याला सगळ्यांनी संमती द्यावी लागते आणि संमती दिल्यानंतर एकत्रित अर्ज, संमती आणि जाब सगळे दिल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 85 प्रमाणे वाटप होतं, फक्त शेतजमिनीच्या बाबतीमध्ये. आता बरेचसे जे न्यायालयामध्ये काही दावे येत आहेत तर ते दावे या बाबतीमध्ये येत आहेत की 30-35 वर्षापूर्वी एक प्रश्न सुद्धा आपल्याला विचारण्यात आलेला होता